हेडलाईन्स प्रायोजक रामबंधू लोणचे आणि पापड, जोडी शानदार। पंतप्रधान मोदींकडून इंस्टाग्रामवर नवा व्हिडिओ पोस्ट। जंतर मंतर आंदोलनात काही मुलांनी मला शिव्या दिल्या, ही मुलं ही आपलीच, मी त्यांना माफ करतो, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। देशभरात पेपर लीक विरोधात नवीन कायदा लागू। पेपर लीक विरोधातील विधेयकावर राष्ट्रपतींकडून सही। नव्या कायद्यात 10 वर्षांची शिक्षा आणि करोडोंच्या दंडाची तरतूद। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर। मुख्यमंत्री फडणवीसांकडून शहांचं स्वागत। शहांच्या हस्ते अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक पुरस्काराचं होणार वितरण। मुंबईत मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन। कार्यक्रमाला राज ठाकरेही राहणार उपस्थित। नाशिकला पावसाचा रेड अलर्ट। खबरदारी म्हणून जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर। जम्मू काश्मीरमधील कुलगाममध्ये दहशतवाद्यांचा मजुरांवर गोळीबार। एका मजुराचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी। जवानांकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू। पंतप्रधान मोदींकडून शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट। पीएम किसान सन्मान योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ। पीएम किसान सन्मान निधीसाठी 3,15,000 कोटींची तरतूद। आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये नीरज चोप्राला ज्युव्हलिन थ्रोमध्ये सिल्वर मेडल तर हंगामातील सर्वोत्तम कामगिरीची नोंद करत घडवला इतिहास। नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग। मी प्राजक्ता तांडेल। तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। एक अतिशय मोठी बातमी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर आहेत। शहांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे। दरम्यान अमित शहा हे शुक्रवारी रात्रीच पुण्यात दाखल झालेले आहेत। टिळक स्मारक न्यासाच्या वतीनं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना यंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कार घोषित करण्यात आलाय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते हा पुरस्कार अजित डोवाल यांना प्रदान करण्यात येणार आहे। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महत्त्वाचे नेतेही या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत। पुण्यामध्ये युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे। युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी मध्यरात्री ताब्यात घेतलं। अक्षय जैन, गौरव बाळंदे, सद्दाम शेख असं ताब्यात घेतलेल्या युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचं नाव आहे। तर या पदाधिकाऱ्यांना डेक्कन पोलीस स्टेशनला नेण्यात आलेलं आहे। शहांच्या दौऱ्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी ही कारवाई केली आहे। पुण्यामध्ये युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलं असल्याचं पाहायला मिळतंय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एक नवीन व्हिडिओ शेअर केलेला आहे। त्यांना शिवीगाळ केली गेल्याचा उल्लेख या व्हिडिओमध्ये त्यांनी केलाय। कोणत्याही समाजाला शोभणार नाही अशा शब्दांचा वापर करत मला शिव्या दिल्या गेल्या, माझ्या आईला शिव्या दिल्या गेल्या असं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय। या भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम आहे, मला त्यांना माफ करायचंय असं मोदींनी आपल्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे। आपण देशासाठी सोबत पुढे जाऊ, काही नवीन शिकूया, चुकांमधून शिकूया, आपल्या स्वप्नांना घेऊन पुढे जाऊया। देश खूप पुढे जातोय, पुढे जाणार आहे, तुम्ही देखील पुढे जावं हेच माझं स्वप्न आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। हाय फ्रेंड्स, आज तो मन करता है बस आपसे ही बातें करूं। जंतर मंतर पर जो कुछ भी हुआ देश और दुनिया ने देखा है। कुछ शरारती बच्चों ने भद्दी भद्दी गालियां बोली, किसी भी सभ्य समाज को शोभा न दे ऐसे शब्दों का प्रयोग किया गया। मुझे तो गालियां दी गई, मेरी स्वर्गीय माता को भी गालियां दी गई।
न जाने कितना भद्दा स्वरूप था, लेकिन मैं आज बात करना चाहता हूं कि बचपन में गलतियां होती हैं और बचपन में गलतियों से सुधरने का अवसर भी होता है, और यही तो बचपना है। और इसलिए तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा नवा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे। भरकटलेल्यांना मार्ग दाखवणं आपलं काम असल्याचं म्हटलंय। मला मुलांना माफ करायचं असं पंतप्रधान मोदी यांनी आपल्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे। आणि आता पुढची बातमी पाहूया। जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील अजनी धरण हे 100% भरल्यानंतर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय आणि त्यामुळे अजनी नदीला पूर आला असून एरंडोल शहरासह अनेक सखल भाग हे जलमय झालेत। काही घरांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झालं असून अनेक रस्तेही पाण्याखाली गेलेत। त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचं आवाहन करत सतर्क राहण्याच्या सूचना केल्यात। जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यामध्ये झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे पिंपरी गावातील अंजनी नदीला पूर आलाय, तर नदीकाठच्या अनेक घरांमध्ये पुराचं पाणी शिरल्याने नागरिकांचं मोठं नुकसान झालंय। अंजनी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने नदीची पाणी पातळी आणखी वाढू शकते। दरम्यान अंजनी नदीच्या पुलावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय वाघमारे यांनी। जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात नद्यांना पूर आल्याचं चित्र आहे। खास करून जर आपण विचार केला, गिरणा धरण असेल, अंजनी धरण असेल, यातून मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यापासून नद्यांना पूर आल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला बघावयास मिळत आहे। आता आपण आहोत धरणगाव तालुक्यातील पिंपरी येथील अंजनी नदीच्या पुलावर। आपण बघू शकतायत की या ठिकाणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्याचं चित्र आहे। नदीकाठील जी घरं आहेत त्या घरांमध्ये पाणी गेल्याचं देखील आपल्याला बघावयास मिळत आहे। मागच्या वर्षी देखील या नदीला पूर आल्यामुळे गावकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं। नदीकाठील इकडच्या बाजूला असलेला मंदिर देखील पावसाच्या पाण्याच्या कचाट्यात सापडल्याचं चित्र आपल्याला बघावयास मिळत आहे। खरं म्हणजे पुढील काही तास आणखी मुसळधार पावसाची जी शक्यता आहे ती प्रशासनाने व्यक्त केलेली आहे। त्याच प्रकारे गिरणा धरण असेल, अंजनी धरण असेल, यातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्यामुळे नदीकाठची जी गावं आहे तेथील नागरिक आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा जो आहे तो प्रशासनाच्या वतीने दिलेला आहे। खरं म्हणजे मागील काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी जे आहे पिकांचंही मोठं नुकसान झालेलं आहे। नदी नाल्यांना पूर आलेला आहे, त्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आल्याचं चित्र आपल्याला बघावयास मिळत आहे। विजय वाघमारे, न्यूज 18 मराठी, जळगाव। जळगाव शहरात अवघ्या 20 तासात 196 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले। बिबानगर, सुप्रीम कॉलनी, लक्ष्मीनगर, नारायणनगर, सदाशिवनगर आणि पिंपराळा, हुडको परिसरासह अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय तर रस्त्यांना नदीचं स्वरूप आलेलं आहे। दरम्यान काही भागात वीज पुरवठा खंडित झालाय। तातडीनं पालिकेनं पाण्याचा निचरा करून उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरातील पिंपळे रोड परिसरात नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्यात एक तरुण वाहून जात होता। दरम्यान त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या 2 तरुणांनी जीवाची पर्वा न करता पुराच्या पाण्यात उडी घेत तरुणाला बाहेर काढलं। पुराचा प्रवाह प्रचंड असल्याने इतर कोणतेही वाहन जाऊ शकत नव्हतं। त्यामुळे पोलीस निरीक्षकांनी प्रसंगावधान राखत जेसीबीच्या सहाय्याने या तरुणाला रुग्णालयात दाखल केलं। पुण्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण हे ओव्हरफ्लो झाले। धरणातून तब्बल 45,000 क्युसेक वेगाने मुठा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। या विसर्गामुळे एकतानगर परिसरात पुराचं पाणी शिरले। अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने घरातील साहित्य आणि जीवनावश्यक वस्तूंचं मोठं नुकसान झालेलं आहे, तर काही ठिकाणी गुडघाभर पाणी साचल्याने वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। या पुरामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले। काकू, दरवर्षी हे नुकसान तुम्हाला सहन करावं लागते, प्रशासन मदतीला येते? अरे प्रशासन काय नाही करत, आम्हाला मारायचं तर मारू दे। पाण्याचा प्रवाह दरवर्षी आम्हाला त्रास आहे। सीमा भिंतीचं काही झालेलं नाहीये, ते होणार होतं, सगळ्या गोष्टी अडकलेल्या आहेत। काय सांगितलं होतं सरकारनं तुम्हाला? मागच्या वेळेस मुख्यमंत्री आले तेव्हा म्हणले होते सीमा भिंत होईल, रिडेव्हलपमेंट होईल, त्याचं काहीच झालेलं नाहीये।
पक्ष चेंज झालं, सगळ्या गोष्टी चेंज झाल्या, त्याच्यामुळे या गोष्टी परत रगडल्या गेल्यात. आधी सरकारनं मुख्यमंत्री होती, हा, आता हा. उपमुख्यमंत्री झाले, त्याच्यामुळे परत ते सगळ्या गोष्टी चेंज झाल्यामुळे या गोष्टी रखडलेल्या आहेत. सर्व सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये पाणी आहे आणि जे ड्रेनेजचे जे आपले आउटलेट असतात ते खालच्या लोअर लेवलला आहे, त्यामुळे ड्रेनेजच्या लाईनमधनं मोठ्या प्रमाणात पाणी शिरायला सुरुवात होते. आमचं थोडं नागरिकांना म्हणणं आहे की ज्यावेळी प्रशासन तुम्हाला सांगते त्यावेळी थोडं गांभीर्याने घ्या. प्रशासन जर इव्हन आपल्या ज्या आदरणीय महापौर मॅडम आहेत त्यांनी सुद्धा इथे 2-3 तासापूर्वी येऊन सर्व नागरिकांना स्वतः पुढे येऊन आवाहन केलेलं आहे. त्यामुळे नागरिकांना अजूनही सांगतो की पॅनिक मोडमध्ये जाऊ नका, महापालिका आपल्यासाठी आहे.